नमस्कार. जनगणना 2027 पहिला टप्पा घराची माहिती 16 मे ते 14 जून अखेर. एकूण विचारले जाणारे प्रश्न 33. याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 1, इमारत क्रमांक. प्रश्न क्रमांक 2, घर क्रमांक. प्रश्न तिसरा असेल, घराच्या फरशीचे साहित्य कोणत्या प्रकारचे आहे. प्रश्न चौथा, घराच्या भिंतीचे साहित्य हे कोणत्या प्रकारचे आहे. यानंतर प्रश्न पाचवा आहे, घराच्या छताचे साहित्य हे कोणत्या प्रकारचे आहे. प्रश्न सहावा आहे, घराचा वापर हा कसा केला जातो. यानंतर प्रश्न सातवा आहे, घराची सध्याची स्थिती. यानंतर प्रश्न आठवा आहे, घराचा कुटुंब क्रमांक. यानंतर प्रश्न नववा आहे, कुटुंबामध्ये राहणाऱ्या एकूण व्यक्तींची एकूण संख्या. यानंतर प्रश्न 10वा आहे, कुटुंब प्रमुखाचे नाव. प्रश्न 11, कुटुंब प्रमुखाचे लिंग. यानंतर प्रश्न क्रमांक 12, कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती, जमाती, इतर प्रवर्गातील आहे का. यानंतर प्रश्न 13वा आहे, मालकीची स्थिती. घराच्या मालकीची स्थिती काय आहे. यानंतर प्रश्न 14वा आहे, कुटुंबाच्या विशेष ताब्यात असलेल्या राहण्याच्या खोल्यांची एकूण संख्या. यानंतर प्रश्न 15वा आहे, कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे. यानंतर प्रश्न 16वा आहे, पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत कोणते आहेत. प्रश्न क्रमांक 17, पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची उपलब्धता काय आहे. प्रश्न क्रमांक 18, विजेचा मुख्य स्रोत कोणता आहे. प्रश्न क्रमांक 19, शौचालयाची उपलब्धता आहे का. प्रश्न क्रमांक 20, शौचालयाचा प्रकार कोणता आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 21, सांडपाण्याची निचरा करण्याची सुविधा उपलब्ध आहे का. प्रश्न 22, स्नानगृहाची उपलब्धता आहे का. प्रश्न 23, स्वयंपाकघर आणि LPG PNG कनेक्शन उपलब्ध आहे का. प्रश्न 24, स्वयंपाकासाठी लागणारे मुख्य इंधन कोणते. प्रश्न 25, घरामध्ये रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर आहे का. प्रश्न क्रमांक 26, घरामध्ये TV आहे का. प्रश्न 27, इंटरनेटची उपलब्धता आहे का. प्रश्न क्रमांक 28, लॅपटॉप किंवा संगणक आहे का. प्रश्न क्रमांक 29, टेलिफोन, मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन घरामध्ये आहे का. प्रश्न क्रमांक 30, सायकल, स्कूटर, मोटरसायकल किंवा मोपेड गाडी आहे का. प्रश्न क्रमांक 31, कार किंवा जीप आहे का. प्रश्न क्रमांक 32, कुटुंबाचे धान्य कोठून उपलब्ध होते. आणि प्रश्न 33, मोबाईल क्रमांक. अशा प्रकारे आपली ही जनगणना होणार आहे. धन्यवाद.